Namaste friends, welcome back to our YouTube channel. I hope you all are doing great and having a wonderful day. Let's begin today's video. Today we are going to dive into the most important terminologies which are oftenly used in soil mechanics, and these terminologies are mostly creating confusion in our mind, that are ultimate bearing capacity, net ultimate, gross ultimate, safe bearing capacity, net safe bearing capacity, etc. Let's see them one by one. First, the ultimate bearing capacity. As you can see the definition of the same on your screen. Let's make it simple with one example. Suppose एक फुटिंग आहे ज्यावर आपण लोड देत गेलो. सपोज लेट्स से 50 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर, 100 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर, 200, 250, and as we reach 300 kilonewton per meter squared, boom, suddenly soil fails in shear. That particular 300 kilonewton per meter square is the ultimate bearing capacity of that particular soil. म्हणजेच काय, ultimate means the exact point where the particular soil fails. Next is net ultimate bearing capacity. In easier way, we can say that net ultimate bearing capacity of soil is equal to ultimate bearing capacity minus overburden pressure. So what is overburden pressure? Overburden pressure is the pressure of already existing soil above the footing. म्हणजेच काय, सपोज लेट्स से पॅड फुटिंग आपण कन्स्ट्रक्ट केली. ते करताना आपण एस्कॅवेट करतो, पॅड फुटिंग नंतर कन्स्ट्रक्ट केल्यानंतर फुटिंगच्या टॉप लेवलपासून ते ग्राउंड लेवलपर्यंत आपण नॅचरल अर्थ पुन्हा एकदा फील करतो. ती जी पुन्हा एकदा फील केलेली नॅचरल सॉईल आहे तीच ॲज अ ओव्हरबर्डन प्रेशर म्हणून ॲक्ट करते त्या फुटिंगवर. तिलाच म्हणतात ओव्हरबर्डन प्रेशर. समोर फिगरमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की हा ब्राऊन कलरचा जो बॉक्स दिसतोय तो ॲज अ ओव्हरबर्डन प्रेशर म्हणून ॲक्ट करतोय. तर नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे ultimate bearing capacity minus overburden pressure. So the third is gross ultimate bearing capacity. The gross ultimate bearing capacity म्हणजे net ultimate bearing capacity plus the overburden pressure. हे बऱ्यापैकी ultimate bearing capacity मिळतं जुळतं आहे. म्हणजेच काय तर नेट अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटीमध्ये आपण ओव्हरबर्डन प्रेशर मायनस करतो आणि ग्रॉस अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटीमध्ये आपण ओव्हरबर्डन प्लस करतो. नेक्स्ट इज सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये हीच ती जी टर्म आहे जी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हीच टर्म मोस्टली आपण साईटवर पण ऐकलेली असते. इट इज दी मॅक्झिमम सेफ प्रेशर दॅट सॉईल कॅन कॅरी इन्क्लुडिंग ओव्हरबर्डन प्रेशर अँड गॅरंटीइंग नो शियर फेल्युअर. हाच एक जो सेफ लोड आपण म्हणतो आणि त्याच लोडसाठी आपण कोणतंही स्ट्रक्चर डिझाईन करतो. सेफ बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. अँड नेक्स्ट टर्म इज नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. हे सेफ बिअरिंग कॅपॅसिटीशी सिमिलर आहे. यात फरक इतकाच आहे की सेफ बिअरिंग कॅपॅसिटीमध्ये आपण अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो, तर इथे नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी काढण्यासाठी नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो. पुढे आपल्याला दिसते की एक सॉईल कॅपॅसिटी फ्लो चार्ट दिला आहे ज्यात आपल्याला इझिली सगळ्या टर्म्स अंडरस्टँड होत आहेत. ज्यात दिसतं की अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीमधून ओव्हरबर्डन प्रेशर मायनस केला तर नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी मिळते. अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीलाच फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं तर सेफ बिअरिंग कॅपॅसिटी मिळते, जी की खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीमध्ये ओव्हरबर्डन प्रेशर ॲड केला तर ग्रॉस अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी मिळते आणि नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीलाच फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं तर नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी मिळते. तर हा एक बिअरिंग कॅपॅसिटी मॅट्रिक्स टेबल आहे ज्यात आपल्याला प्रत्येक टर्म्स दिल्या आहेत, त्याचे सिम्बॉल्स कोणते यूज करतात ते दिसतं आहे. कोणत्या टर्ममध्ये ओव्हरबर्डन प्रेशर इन्क्लूड आहे, कशामध्ये नाही आहे, कुठे आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय केला आहे आणि प्रत्येक टर्मचा एक शॉर्टमध्ये फॉर्म्युला दिसतो आहे जे की आपल्याला एक्झाममध्ये खूप हेल्पफुल होईल. अशा प्रकारे आपण खूप कमी वेळात आणि या सॉईल मेकॅनिक्सच्या खूप इम्पॉर्टंट टर्म्स अगदी सिम्पल वेमध्ये पाहिल्या. So friends, that's all for today's video. I hope
you found it helpful and interesting. I like to present such type of confusing concepts in simple words so that everyone can understand and feel the engineering simple. So please subscribe our channel. Thanks for watching and have a wonderful day. Thank you.